गुरुवारी रामचंद्र महाराजांची प्रासादिक वाणी, कीर्तन अभंग. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जुडला. जगद्वंद संत तुकाराम महाराज त्यावेळेला अखंड परमार्थ करू लागले. भजन, पूजन, कीर्तन, पंढरपूरची वारी, अहोरात्र परमार्थ करू लागले. त्यावेळेला सहजच त्यांची सर्वत्र कीर्ती पसरली. वाऱ्या हाती हाती माप झाले सज्जनाचे. कीर्ती मुख त्याचे नारायण. परमात्मा श्रीहरी आपल्या प्रिय भक्ताची कीर्ती आणि या जनता जनार्दनाच्या मुखाने आणि सर्वत्र पसरवीत असतो. वर्तमानपत्रांनी नव्हे, वर्तमानपत्राच्या जाहिरातीवर जाहीर होऊ पाहणारा जो संत ना, त्याची त्या कागदापेक्षा जास्त किंमत नसते. अरे पतिव्रतेच्या घरावर बोर्ड नसते, आणि जिच्या घरावर बोर्ड असते ती कोण असते नाही सांगत जा. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. कीर्ती मुख त्याचे नारायण. तेव्हा तुकाराम महाराजांची कीर्ती काही भाविक लोकांनी ऐकली आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये अशी जिज्ञासा निर्माण झाली की आपण या महात्म्याचं दर्शन घेऊन कृतार्थ व्हावं, म्हणून ते देहूला आले. सुदैवाने त्या दिवशी तुकाराम महाराज आणि आपल्या घरीच तुळशीच्या वृंदावनाच्या ओट्यावर भजन करीत होते. हे 5-7 भाविक तपासांती कळलं की तुकाराम महाराज घरी आहे. इतक्यात त्यांच्या भजनाची ललकारी ऐकू आली आणि मग तुकाराम महाराजांच्या दारात शिरले. पाहतात तर तुळशीच्या ओट्यावर तुकाराम महाराजांची मूर्ती भजनामध्ये इतकी तल्लीन झाली की आठवण आठवण आणि भजनाच्या आनंदामध्ये ही तल्लीन झालेली मूर्ती त्या भाविकांनी बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की अरे बापरे, काय हा आनंद, की हजारो राजा महाराजाचा आनंद जरी एकत्रित केला तरी तुकाराम महाराजांच्या आनंदाच्या मानानं खंडीला पावशेर नाही. इतका अलौकिक आनंद पाहून त्यांनी राहवलं गेलं नाही. आणि त्यांनी प्रत्यक्ष तुकाराम महाराजांनाच देहभानावर आणून विचारलं की महाराज, आपण हा आनंद कसा प्राप्त करून घेतला? कारण आम्हाला देखील या आनंदाची जरूरत आहे, त्याच्याशिवाय जीवनाची कृतार्थता नाही. म्हणून आपण ज्या मार्गाने हा आनंद प्राप्त करून घेतला असेल ते तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही प्रयत्न करू आणि हा आनंद प्राप्त करून घेऊ. पण कृपा करून आपण मार्गदर्शन करा. विठ्ठला विठ्ठला हो, काय या आनंदाचं कारण आहे? लाटरीचा नंबर आला का, एखादा श्रीमंत प्रसन्न होऊन लाख रुपये दिले, काही इलेक्शन मध्ये निवडून आले. पण बाकीच्या आनंदाचा जर विचार केला तर या आनंदाच्या मानानं संपूर्ण जगाचा आनंद एका बाजूला, इंद्रचंद्र महेंद्राधिक
आणि हा आपला आनंद एका बाजूला. कशाचा परिणाम आहे हा? तुकाराम महाराज म्हणतात की गड्या हो, हा आनंदाचं कारण पद्मनाभ जोडला. पद्मनाभ म्हणजे परमात्मा श्रीहरी, तो मला प्राप्त झाला. जेजुरीचा खंडोबा नव्हे किंवा उपराईचा शादलबा नव्हे, तर जो प्राप्त झाला त्याची भूमिका. जेणे हे विश्व निर्मियते, ज्यांनी संपूर्ण जगत निर्माण केलं. महर्षी देवा संस्थापिते 21 स्वर्गाचे धरिले सत्ता मात्रे. आपुल्या असल्या प्रकारचा जो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परमात्मा, तो मला प्राप्त झाला आणि त्याचा हा आनंद आहे. विठाला विठाला विठाला. मग त्याचा पत्ता आम्हाला सांगा, आम्ही जाऊ आणि त्याला प्राप्त करून घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात गड्या हो, खरं सांगायचं म्हणजे तुम्ही नाही तुमचे 21 वर्गातले बादका उतरले तरी तो प्राप्त होत नाही. मग तुम्हाला कसा झाला? संत दर्शन परमात्मा की ज्यांनी हे जगत निर्माण केलं असल्या प्रकारचा परमात्मा श्रीहरी हा स्वतःच्या प्रयत्नाने आणि प्राप्त होणारा नव्हे. मग तुम्हाला कसा प्राप्त झाला? संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडला. संतांची कृपा झाल्याशिवाय हा परमात्मा जीवावर प्रसन्न होतच नाही. हरिप्राप्तीशी उपाय उपाय धरावे संताचे ते पाय. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. मग हे तर आम्हालाही शक्य आहे, कारण संत म्हणजे ज्याच्या गळ्यातली टपुरी माळ आहे, नाकाच्या शेंड्यापासून गंध आहे. कोण आहे तो? हे संत होय. अरे नाकाच्या शेंड्यापासून गंध तर बहुरूप्यालाही लावता येते. मग तो बहुरूपी संत होईल का? म्हणून केव्हाही लक्षात ठेवा, संत हे अंतरंग लक्षणावरून ठरवायचा असतो. त्याची संत
त्याच्या आवडीचा एकच विषय, तेची संत तेची संत, ज्याचा हेत विठ्ठली, आवडे ज्या हरी. आवडे ज्या हरी, पण अंतरापासून, हंगामी नव्हे. तर अंतःकरण पूर्वक ज्याला परमात्मा श्रीहरी आवडतो आणि म्हणूनच तो अहोरात्र त्या श्रीहरीचं भजन पूजन चिंतन करतो. आवडीने भावे हरिनाम घेशी आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तो परमात्मा श्रीहरी संतांच्या कृपेने मला प्राप्त झाला असल्यामुळे उजळले भाग्य. आता माझं भाग्य उदयाला आलं. व्यवहारामध्ये आणि बाकीचे काही लोक कशालाही भाग्य म्हणतात. कल्पना करा, लक्षाधीश आहे, पण 50-55 वर्षाचं वय झालं पण मुलगा नाही. सारखा तडफडतो, मुलगा मुलगा मुलगा, नव सायास, एक बायको कर, दुसरी कर, तिसरी कर, चौथी कर. पण कर्मधर्म संयोगाने झाला मुलगा. लोक म्हणतात भाग्याचा उदय, धन्य भाग्यवान. ते म्हाताऱ्या वयामध्ये ज्याला मुलगा झाला, लॉटरीचा नंबर आला, धन्य भाग्यवान. भयंकर महारोग झालेला होता, तो बसला, सूरज दुरस्त झाला, धन्य भाग्यवान. म्हणजे व्यवहारामध्ये आणि ज्याला काही ज्या प्राप्त गोष्टी आहेत त्या प्राप्त झाल्या असताना त्याला भाग्यवान समजतात. तो भाग्यवान नव्हे का हो तुकाराम महाराज? म्हणतात अरे भाग्य तरी नोहे. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्याला भाग्य समजत नाही, कारण ती टिकवू नये. सकाळी मुलगा झाला, जिकडे तिकडे भाग्यवान भाग्यवान भाग्यवान. मोठी मिरवणूक निघाली, साखर पानं, घाणेरड्या ठिकाणी निर्मळ मनुष्य राहत नसतो. विठ्ठला विठ्ठला. म्हणून परमात्मा हा सर्वांच्याच ठिकाणी आहे. तैसा हृदयामध्ये मी राम, अथवा सर्वाघटी राम देहादेही एक. जरी खरं असलं तरी पण तो संतांच्या निर्मळ अंतकरणामध्ये उपलब्ध असतो. परमात्मा प्राप्ती म्हणजे काही परमात्मा दुसरीकडून कुठून
धुंडाळून आणावं लागत नाही, का तो तिथं आहेच. सर्व घटी राम देहादेही, मी सर्व ठिकाणी आहे अर्जुना. सर्वस्यचा मत्तस्मृती ज्ञान अर्जुना, मी सर्व ठिकाणी आहे. मुंगीपासून तो तहत ब्रह्मदेवापर्यंत एकच परमात्मा श्रीहरी सर्वांच्या हृदय देशी. म्हणजे आमच्या ओळखीचा करून द्या. पाहता सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, बुद्धी सूर्य हरनिशी ते वस्तुगा मी विठ्ठला विठ्ठला. तो परमात्मा कोणता, ज्याला आपण मी म्हणतो तो परमात्मा आहे. पण आमच्या ठिकाणी देहतादात्म्याचा भ्रम झाला असल्यामुळे आम्ही त्याला शुद्ध अशा अवस्थेमध्ये ओळखू शकत नाही. मैं समजा हरि दूर है, हरी हृदय के माही, आडी ताटी कपट की, पण आडी ताटी कपट की ताटे दिखावत नाही. मैं समजा हरी दूर है, म्हणून हरि को ढूंढना मैं चला. अरे पहुंचा हरि के द्वार, हरि ना मिले पग थके, हरि था मेरे घर विठाला विठाला विठाला. हो परमात्मा श्रीहरी तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयात आहे. अनुभवाला काय येत नाही तर ते सांगतात आडी ताटी कपटकी, ताते दिखावत नाही. मग ज्या काम क्रोधादी विकारामुळे, ज्या देहतादात्म्यामुळे तो श्रीहरी अनुभवाला येत नाही, अरे ती अडचण दूर करा भल्या माणसं हो. संत महंत सांगतात हरी प्रगटच आहे विठ्ठला विठ्ठला. संपुष्ट हे हृदय पेटी, हृदय रूपी पेटी मध्ये, आणि तो श्रीहरी आहेच. अरे लाल लाल तो सब कोई कहे, और सबके गाठी लाल, पण खोलने की याद नहीं जग से बने कंगाल. विठ्ठला परमात्मा श्रीहरी परमात्मा हे लाल लाल सब कोई कहे, सबके गाठी लाल, तरी तो तुमच्या जवळ आहे. खोलने की याद नाही, पण त्याला कोणत्या मार्गाने पाहावं ते आम्हाला कळत नाही. आणि संताला आम्ही शरण जात नाही. संत म्हणजे वावडी भाजी, की ज्या संताच्या कृपेने आपलाच हृदयस्थ परमात्मा आपल्या अनुभवाला येतो, त्या संताची बेटा निंदा करते. पोट बैरागी खायला मिळत नाही, येस गाकाचीच गाचीच गाकाचीच गा. आम्हाला बोलतोच ना हो. पोट बैराग्या म्हणते, अरे बैराग्या समोर त्यासारखे 100 लेखा महिन्याच्या महिने पोचतो. पोटासाठी आम्ही हिंडत नाही. तर त्या परमात्म्याचा शोध लावण्याकरता संत महंतांनी जे मार्ग सांगितले, भजन पूजन कीर्तन श्रवण, या मार्गाने आम्ही परमात्म्याचा शोध लावतो. परमात्मा हा पैशानं सापडत नाही. आणि पैशानं जर श्रीमंतीनं सापडला असता तर रावण नरकात दुर्योधन गेलाच नसता. विठाला विठाला विठाला.
आहे ते अंतःकरण आपण निर्मळ करा. निर्मळ म्हणजे काय आहे? त्याच्यामध्ये काम, क्रोधादी विकार, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार अशा प्रकारचे जे विकार आहेत, ज्या विकाराच्यामुळे परमात्मा अनुभवाला येत नाही, ते विकार बाजूला सारले. परमात्मा आहेच. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो काम क्रोध लोभ निवारे नाही. काम 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 म्हणजे शेतातली नांगर हकलणं हे काम नव्हे. विषय वासना. क्रोध त्या वासनेच्या जो आळी त्याच्यावर दंडा उचलणं. अशा प्रकारचे जे विकार, ते विकार आपल्याला परमात्मा प्राप्ती करून देतील म्हणून त्या विकारावर प्रेम करणं आणि त्या विकाराच्या आड जो कोणी येईल त्याची मुंडी मोडणं. अरे भल्या माणसा, हा परमात्मा प्राप्तीचा मार्ग नव्हे. तर ते विकार अंतःकरणातून काढून टाकणं हा परमात्मा प्राप्तीचा मार्ग आहे. संतुष्ट हे हृदय पेटी करुणे पोटी साठवू संत दर्शने हा लाभ. मग ते विकार अंतःकरणातून काढण्याचे जे उपाय आहेत तेही संतालाच माहिती आहे. विठ्ठला विठ्ठला हो म्हणून संत दर्शने हा लाभ. पद्मनाभ जोडला आपण का करा महाराज. हे बोलू नका. कोणी बाई बोलल तिची सासू मरल आणि माणूस बोलला त्याचा मामा मरल. विठ्ठला विठ्ठला बोलशील काय किंवा मामा मरल. तशी कोणी बाई बोलल कीर्तनात नाही पटकून तिची सासू मरल. अरे हो बुवा, सासू मरल तर सासरा दुसरी करल. मग सगळी सासू बरी का ते बरी. विठ्ठला विठ्ठला हो. हा परमात्मा संतांनी जो मिळवून दिला तो कुठून आणला? तुकाराम महाराज म्हणतात तो कुठून आणला नाही, तो तिथंच होता. तुका म्हणे होता ठेवा, आताही तो तुमच्या आमच्या हृदयात आहेत. आमच्या हृदयात परमात्मा. हो हो परमात्मा. कशावरून आहे? चाले हे शरीर कोणाची बोला. आम्हाला त्या हृदयस्थ परमात्म्याची ओळख करून द्या. मग आम्ही तुम्हाला विचारतो त्याचं उत्तर द्या. काय उत्तर आहे? तुमचा प्रश्न आहे चाले हे शरीर कोणाचे आहे? सत्य म्हणजे चाले हे शरीर पायाचे आहे. सत्य पायाच्या सत्तेनं जर चालते तर मग मूळचा का चालत नाही? तुमचा बाप मेला काय? मेला. मग तो पायानं चालत गेला का उचलून नेला? नाही म्हणे उचलून नेला. मुडद्याला पाय नसतात काय? असतात. मग का चालत नाही? तर चालवणारा आतमध्ये गैरहजर झाला. डोळ्यांनी पाहणं, तोंडाने बोलणं, कानाने ऐकणं, पायाने चालणं हे ज्याच्या सत्तेनं होते तो परमात्मा हृदय असत. विठ्ठला विठ्ठला हो. तुका म्हणे होता ठेवा आहे.
भावा सापडला. पण तोच हृदयस्थ परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल तर भाव द्या लागते. भावे विण देव भावाविने जाणार नाही त्याची प्राप्ती. प्रत्येक वस्तू जगातली जर प्राप्त करून घ्यायची असली अरे भाव द्यायला लागते. उदाहरणार्थ मोठा बाजार भरला, चांभाराचं दुकान, आणि याला घ्यायच्या होत्या चपला. गर्दी पाहिली आणि गिरायकामध्ये तिकडे चांभार गुंग झाला. याने घातल्या चपला पायातून थोड्या लांब दिल्यानंतर चांभाराचं लक्ष गेलं की दिलं का मी चपला दिलं पैसे नाही दिले. बुवा उभा राहा धावला धरला. कुठच्या चपला म्हणजे पैसे दिले. त्याच्याच पायाची काढली झोडपला. हे काय होय? हे चपलीचा भाव होय. अरे भाव दिल्या वाचून जर चपला मिळत नाही तर परमात्मा मिळाला पाहिजे. बापानं ठेवला. आपल्या परमार्थामध्ये भाव या शब्दाचा अर्थ प्रेम. की तो प्रेमाने संत महात्म्यांनी आपल्या अनुभवात आणला आणि स्वतः अनुभव घेऊन आणि मग जगाला मार्गदर्शन केलं की या मार्गाने आम्ही परमात्मा मिळवला. तुम्ही मिळवा म्हणजे ना मिळवला तर हरिविने जन्म नरकची पैजाणा यमाचा पाहुणा प्राणी होय. हो अरे श्रीहरीची ओळख करून घेण्याकरता स्पेशल मनुष्य जन्म आहे भल्या माणसा. मग मनुष्य जन्मात जर परमात्मा न मिळवला तर डुकराच्या जन्मात मिळवशील काय? का गाढवाच्या का कुत्र्याच्या? त्याचा जन्म घेत घेत आला. बाय चान्स म्हणून भगवंतानं मनुष्य जन्म दिला की या जन्मात तरी परमात्मा मिळवून घे. पण मनुष्य जन्म प्राप्त झाला असतानाही जर गाढवा कुत्र्यासारखा डुकरासारखा जर वागला, भजन कीर्तन साधू संगती पंढरपूर वारी इकडे जर पाठ फिरवली परमात्माला असं वाटले गेले नाही लेखाचा हा डुकराच्या जन्माच्या लायकीचा आहे जीवात्मा. म्हणून मनुष्य देहाचा तागा घेऊन वृषती जेगा ते पदवी हिरोनी पैगा ऐसे ठेवी. मग मनुष्य जन्मरूपी पदवी अर्जुना मी हिरावून घेतो आणि मग त्याला क्लेश गावीचा डुकरा म्हणजे डुकराचा कुत्र्याचा असा जन्म देतो. म्हणून जे हे हाडकं फोडे लोक आहेत त्यांनी मास्कन खाणारे त्याला निश्चित कुत्र्याचा जन्म आहे. का? कुत्र्याच्या आवडीचा मांस हा पदार्थ आहे. कुत्र्याचा जन्म घे आणि मग सगळा बैल खाणं. बैल न सापडला तर तू माय बाप खाय, नाही तर तू लेकर खाणं. कोणी सोंगून घेऊ नका बरं. नाही सोंगण्यासारखा नाही इतका. कारण बहुतेक असा वसा याच्या कीर्तनातनी येतच ते नाला तीन बाजूने बसले. कारण त्याला माहित आहे की हे बुवा खाऊच आहे म्हणून. असो म्हणून हृदयस्थ परमात्मा संतांच्या संगतीमध्ये अखंड परमार्थ म्हणजे नामस्मरण आणि पवित्र आचरण केलं असताना अनुभवाला येतो. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला विठोबा.
बोला काही टाळी वाजव बापू. भाग्य आता अवघी चिंता वारली. तुकाराम महाराज म्हणतात की आमचं भाग्य उदयाला आलं, सर्व चिंता नाहीशी झाली. थोडक्यामध्ये आपण तुकाराम महाराजाच्या कोणती चिंता होती आणि ती नाहीशी झाली, आणि आपल्या आत कोणती चिंता आहे की ती नाहीच होत नाही. विठ्ठला चिंता आमच्या अंतःकरणात आहे, पण कोणती चिंता? नित्य उठून या आमच्या अंतः एकच चिंता, नित्य उठून या. अरे हेची चिंता करी काय खावे म्हणून. पक्षीराज रात्रंदिवस एकच चिंता, काय खाव काय खाव. आता आम्ही 17 घरचे फिरणार. गरीबाच्या घरी गेल्यानंतर त्यानं जर म्हटलं बुवा साहेब काय खाव, बरं असो, पण ज्याचं आज पेटवलं तर महिनाभर दिसत नाही, तोही बुवा साहेब काय खा हो, यातला काय तरी खाना हो, एखादा घरी काय खाऊ की श्रमाखानीच्या, पण आपल्या मुलकातला नव्हे. काय खाव, अरे आहे ना पुस्तक दिलं ना देवानं, तरी काय खाव. अरे भले तुझ हुनी पक्षीराज. पक्षियाचे घरी नाही सांग तुझ्यापेक्षा, आणि घारान किदाड बरे. रात्रंदिवस खाव याची चिंता, हेची चिंता करी काय खावे म्हणून. बरं असो, पण एकट्या चिंता एकट्याचीच काय नाही का हो. कठीण दिवस पडला बुवा का. बरं आपलं कुठेही भागलं जाईल, एक एक सत्याची नोंद घेऊ, पण माता पिता वृद्ध केवळे, भार्या धाकुटी तान्हुली बाळे, मज होता या वेगळे, चेनेची काळे मरतील विठ्ठला विठ्ठला. हो, पण हे म्हातारा बाबा ही आई यांनी कसं करू. मला सत्यावर जाता येईल जाता येईल का. अरे म्हातारा पिकलं पा नाही मरेत नाही, मेले तर बरं त्याच्याही बद्दलची मला मोठी काळजी नाही. माता पित्याची पडो वाट, स्त्रियेशी होईल हृदय स्फोट, बाळाचा शोषेल कंठ आणि पिटी लल्हाट, येणे दुःखी विठ्ठला आई बापाबद्दल विशेष नाही. पिकलं पान आहे, मेल्यावर फुकले काय चित्ते गाडले काय. मग काळजी काय काळजी, खरं सांग काळजी म्हणजे गुलबकावलीची. ती कोणाच्या तोंडाकडे पाहिली. मी जर मेलो, गुलबकावली समजले शामरावा ह्या तुमच्या
त्याला गुलबकावली समजली नाही, तुमची देवानं नेली म्हणून. विठाला विठाला हो घरवाली तिच्याबद्दलची काळजी. हाय हाय करून प्राण देईनचे, बाळाचा शोषेल कंठ. पिटीला लाट तेने दुखे मुल मुली, बहीण भाऊ सगळे तडफडून तडफडून मरतील माझ्या करता. विठाला विठाला म्हणून हा प्रपंचामध्ये आपण जे एकमेकावर प्रेम करतो, अरे प्रेम करतो नाही, प्रेम दाखवतो. सगळं दिखाऊ आहे महाराजा. कोणाच्या सरणात उडी घातली, बंधू बहिणीच्या कळवळा हे तू जाणशी रे दयाळा. भगवंतानं सोम करून पाहिलं, खरोखर बेटा आपल्या करता कोण. म्हणून यमुनेच्या काठावर खेळत असता चेंडू फळी, चेंडू खेळत असताना मुद्दाम जोहात चेंडू फेकला. आणि मुलाला सांगितलं की गड्या हो माझा चेंडू, मी चेंडू काढतो. टाकली उडी. काय उद्बत्ती काय काय पाहिजे. टाकली उडी आणि मुद्दाम बुडाल्याचं सोंग केलं. बाकीचे जे कारचे होते ना ते गेले घरी बोललं, यशोदे ग तुझा कान्हा तुझा काना यमुना डोही बुडाला. आणि मग काय विचारता माझा धडधडा छाती पिटत रडत ओरडत, अरे कृष्णा तू मला जर दिसला नाही, मी यमुना डोहात उडी घालील, मी प्राण देईल, मी जहर खाईल, मी उडी अग्नी बोंबल चालली. सगळ्या गावातल्या बाया तिच्या दोस्ती मग फाटली होती. दोस्तीनी मैत्रिणी नको का यशोदे, नको यशोदे, प्राण नको देऊ, देव तुला दुसरं दे. देवाचं रिकाम पण जाईल त्यासाठी. मी स्वतः पुरुषार्थ करते, देवावर नाव घालते, देव देईल म्हणते. बरं देवांत मी आता यमुनेच्या डोहात उडी घालतो. मग 2-2, 4-4 बाया माग ओढतात आणि ही पुढे जोर काढते. मी होतो तिथं. त्या बायाला सांगितलं
त्याबरोबर सोडून कशी उडी टाकत काठाच्या जवळ गेली गेली सोडून मागे स्वरे माता पाण्यापर्यंत गेली आणि इकडे उडी घालावं ना तर अशी पालखी पडली इकडे. मी आता जीव देते मी जीव देते मी जीव देते तो अशी होणार सरळ. आलं का लक्षात? अरे जिथे ब्रह्मांड नायकाची आई प्रत्यक्ष जीव देऊ शकली नाही तुझी देते रे मनुष्य आहे. काही बोलते कशी करते पण स्त्रियेचा होईल आणि ती अरे ती नाही उडी घाल. आई बाप माता पिता बंधू बहिणी बंधू बहिणी कोणी has no choice but move into computers. That was our press release. माता रोये बहीण रोये तस्मा दशमास 13 दिन तिरिया 13 दिन तिरिया तिरिया समजले कोण होय ते शामराव बुवा कोण होय हा बायको बायकोनी तिरिया म्हणते 13 दिन तिरिया रोये आणि 14व्या दिवशी दुसऱ्या सगळं शिंग वाजवती. अरे सगळा मायेचा पसारा आहे तुमचा म्हणा का आमचा म्हणा. आला का लक्षात? पण मनुष्य मात्र सर्वांच्या बद्दलची चिंता करतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की या बाकीच्यांना स्वतःची तर आहेच आहे पण सर्व कुटुंब आहे कुटुंबाची चिंता. तुकाराम महाराज आमच्या सगळ्याच्या ठिकाणी चिंता आहे एकमेकाविषयीची आणि कोणी कोणाच्या उपयोगी पडत नाही असे आम्ही नंबर 1चे बैमान आहोत. पण तुम्ही म्हणता अवघी चिंता वाढली आता तुमची चिंता कोणती? काय मी उद्धार तुकाराम महाराज तुमची चिंता कोणती? त्यांची चिंता आता याकडे काय मी उद्धार पावेन काय काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे ऐसी चिंता करी.
चिंता करू नका. आपल्या चिंता केल्यानं काही होत नाही. जे व्हायचं असेल ते निश्चित ठरलेलं आहे. चिंताच करायची का? मग तुकाराम महाराजांना जी चिंता केली ती करायची. ऐशी चिंता करी म्हणजे काही मी उद्धार पावेन याच अभंगाचं हे शेवटचं कडवं आहे. प्रत्येक कडवं घेऊन जर त्याचं स्पष्टीकरण करतो म्हटलं तर दिवस निघते. आहे का कबूल? ते बा म्हणून का नाही म्हणते म्हणून शेवटलं कडवं घेतलं. ऐकू येते? हा हा आणखी वाढवतो. ज्ञानेश्वर